नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये। आज आपण बनवणार आहोत गटारी स्पेशल मटन खिमा पाव। झणझणीत असा होणारा आणि छान मस्त लागणारा, पावाबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा, दोन्ही बरोबर एकदम मस्त चव देणारा हा खिमा कसा बनवायचा याच्यासाठी पूर्ण रेसिपी बघा। तर इथे आपण अर्धा किलो खिमा घेतलेला आहे। त्याला आधी आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट, हे सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला, हळद, धने पावडर आणि कोळी मसाला घातलेला आहे। हे सगळं व्यवस्थित त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे मॅरिनेट झालेलं आहे आपलं। आता आपण एका पातेल्यामध्ये तेल घालणार आहोत। त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत, तेजपत्ता, स्टारफूल, काळं मिरी, दालचिनी आणि थोडंसं जिरं असं सगळं घालून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत आणि तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। थोडंसं ठेचलेलं लसूण इथे घालणार आहोत। सगळं व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेला जो खिमा होता तो घालणार आहोत। तोही चांगला कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला चांगला शिजेल, कच्चा असा वास येणार नाही। जर तुम्हाला डायरेक्ट फोडणी द्यायची असेल या खिम्याला, तर जेव्हा आपण कांदा लसूण गोल्डन ब्राऊन होतो त्याच वेळेस तुम्ही जे मसाले आपण मॅरिनेट करताना घातलेले होते खिम्यामध्ये ते तुम्ही यावेळेस घाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खिमा घाला तरी चालेल। मी आधी मॅरिनेट करून घेते नेहमी, तुम्हाला जसं बनवायचं असेल तसं बनवू शकता तुम्ही। त्याच्यानंतर इथे 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे मी मिक्सरमध्ये, तीही घालून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत, असंच हे वाफेवर आपण शिजवणार आहोत। बघा, एक 15 ते 20 मिनटं चांगले मीडियम फ्लेमवर वाफेवर हे शिजवून घ्या। लगेच शिजतो खिमा, शिजायला काही वेळ लागत नाही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घाला, बटर किंवा तूप वरून घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी काही हरकत नाही। आणि मस्त पावाबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता, जसं खायचं तसं खा आणि मस्त ही गटारी एन्जॉय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे बघू शकता। धन्यवाद। मला भूक लागली। भूक लागली तुला? हे घे खिमा पाव। मम्मा खूप टेस्टी, मम्मा एकच नंबर आवडला? खा मग।